असा साप चावल्यानंतर लवकरात लवकर दवाखान्यात जाणं जास्त जरुरी असतं. दवाखान्यात गेलं तर 100% माणसाची ट्रीटमेंट होते आणि माणसाचा जीव नक्की वाचू शकतो. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण आलो आहे आरडव गावात, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा. अरुण भाऊ पोफळे यांच्या शेतामध्ये, यांच्या शेतातील विहिरीमध्ये 2 घोणस पडलेले आहेत असं सांगितलं आहे. त्यांना विहिरीतून काढण्यासाठी आपण आलेलो रेस्क्यू करण्यासाठी. शेवटपर्यंत व्हिडिओत बनवून राहा, एक ठराविक रेस्क्यू बघायला मिळेल. हॅलो, एखादा बांबू बिंबू काही भेटेल का, पाईप? कारण त्याला खाली पाण्यात पडावं लागणार आहे आपल्याला. हो, खालची माती या पलीकडे जा. ते बॅलन्स होतं का बघा. नाही इकडे सर थोडं गच्च करता का नाही, थोडंसं टाईट करा. जा पलीकडे. डबल एक फूट गेला डबल एक तरफ दे बघ. नाही नाही, तो लाल जर दे बारका आहे. कोणा तुमच्याकडे पाण्यात पाडणं का लागलं बघा ना. लागलं दोरीवर घे. होय, दोरीवर थोडं माझ्याकडे ढिला. नाही नाही, भाज्यात नाही आला ते. हो इकडे घ्या. थांबा, येतो आता. थोडं थोडं तुमच्याकडे घ्या सर, तुम्ही घ्या. नाही, थांबा थांबा थांबा, त्याला सेटल होईल थोडं. लांब पाळा द्या सोडून आता. वर उडायचं काहीच करत येऊ द्या आलं वरती. स्टिक घे रे. स्टिक दे, स्टिक दे, सरच्या स्टिक द्या. सरच्या स्टिक दे फक्त. चल पलीकडे बाजूला बाजूला बाजूला. थांब, राहू दे राहू दे राहू दे. थोडं उचल, वरचं उचल थोडं.
काहीच नाही वाचलेच नाही सगळा विषय साहेब तू वापस बाहेर ये. एकदा लक्ष सोड पटापट खाली तुम्ही सोडा थोडा जाऊ अरे खाली थोडं थोडं पाण्यात मात्र तुमच्या पाण्यात थोडा वाजता खाली चढते पाण्यात राहते जाते तीनच असतात एका जागेवर यायचं म्हणणं आहे. थांबा. ही जात तीन एका मारला नाही एक मारला घातलेच नाही मारले नाही येऊ नाही हो. नाही याच्यात मग लाल म्हणतात ना स्ट्रेट उतर तुझे. हॅलो थांबा त्याला तिकडे घे तुझ्याकडे घे खाली थोडा खाली सोड थोडं ओढ थोडं पलीकडे थांब घुसतंय मला हो त्याच्याकडे लक्ष दे. उचलू थांब. मध्ये गेला हो ती साठी उचला पकडो कडी हिना कावड रामचक साहेब ओढू नका तुम्ही चक्र थांबा आता थांबा. थांब रे, थांब. तिकडे तोंड प्लेस. नाही बसलेलं नाही दोन्ही सोबतच उचला चल घे बापरे बाप. या इकडे अलीकडे चल बोल ना भाई. कॉलवर इकडे तर ती गाडी काढा. मोटर बंद करा बरोबर होतं झाले मित्रांनो दोन्ही साप सुरक्षित रस्ते बिना काही इजा करता कुठलीही रिस्क न घेता विहिरीत खाली न उतरता एकदम आरामात
भारा सोडून वर घेतलेले. या इथे. अरुण भाऊ कोण हे अरुण भाऊ पोपळे यांच्या विहिरीवर त्या विहिरीचं सांगा. 8 दिवस झालेले दिसलेले होते. मोठ्याने सांगा. पुढे 8 दिवस झालेले होते. साप विहिरीमध्ये दिसलेले होते. त्याच्यानंतर पाटील सरांना आम्ही कॉल केला. त्यांनी कुलकर्णी सरांचा नंबर दिला. ते लोणीमध्ये होते. सापाचं रेस्क्यू करायला गेलेले होते. तिथं 3 घोणच होते विहिरीत. हां, तर ते झाल्यानंतर त्यांनी कॉल केला, मी निघालो म्हणून. तुम्ही घाण आणि चारा वगैरे त्यांना वरती आणायला काड्या वगैरे विहिरीवर जमा करून ठेवा. त्याच्यानंतर त्यांना मी घ्यायला गेलो रोडवर आणि ते आले आणि त्याच्यानंतर त्यांनी दोन्ही सापाला पकडलेले. आता हे झालं सगळा ह्याचा एपिसोड. पण पुढच्या ज्या काळजी घ्यायच्या ज्या गोष्टी आहेत, सगळ्यात महत्त्वाचं, शेतात बिना कुटाचं कधी यायचं नाही. शेती भले तुमची आहे, सातबारे तुमच्या नावावर आहे, रान त्यांचं आहे, त्यांच्या जागेत तुम्ही शेती हा व्यवसाय करताय. बरोबर. साप समोर असल्यानंतर कधीच चावत नाही. चुकून त्याच्या अंगावर जर पाय पडला तर साप 100% चावतो. नाही तुमचं शेतीचं सामान जर कुठं आजूबाजूला पडलेलं असेल, त्याच्यात जर तुम्ही हात टाकला डायरेक्ट, तर त्यावेळेस साप घाबरून चावतो. तर एवढ्या गोष्टीची काळजी घ्या. पायात कंपल्सरी बूट घालून या. रात्रीच्या वेळेला जेव्हा अंधारात तुम्ही पाणी बदलायला, पाईप बदलायला जेव्हा बाहेर येतात, तेव्हा हातात टॉर्च ठेवा. पाय कुठं ठेवताय तुम्ही खाली हे बघणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्याच वेळेला साप बाहेर आलेला असून चुकून आपण त्याच्या अंगावर पाय देतो. साप चावणं हा निव्वळ अपघात आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टींची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. धन्यवाद. अरुण भाऊ पोपळे यांच्या शेतातल्या विहिरीतनं काढलेले 2 घोणस साप, विषारी असलेले. इंग्लिश नाव रसल स्वायपर, मराठी नाव घोणस. हिमोटॉक्सिक प्रकारचं विष असतं या सापाचं. चावल्यानंतर चावलेल्या जागेवर खूप जास्त सूज येते, खूप मोठ्या प्रमाणात. सगळे जे मसल टिश्यूज जे आहेत, ब्लड सेल्स जे आहेत, ते डॅमेज व्हायला लागतात. मिलन काळात मध्ये पडलेले असतील हे दोघं. शेवाळी रंगाचे आणि अंगावर काळे मोठाले धब्बे असतात त्या सापांच्या. असा साप चावल्यानंतर लवकरात लवकर दवाखान्यात जाणं जास्त जरुरी असतं. दवाखान्यात गेलं तर 100% माणसाची ट्रीटमेंट होते आणि माणसाचा जीव नक्की वाचू शकतो. दिला मित्रांनो सोडून या दोन्ही सापांना याच्या नैसर्गिक दिवसात. जर व्हिडिओ आवडला, काम जर आवडत असेल तर लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.